टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पहिल्या पक्षाची जबाबदारी भेटल्यानंतर पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या विविध पक्षाच्या फ्रंटल सेलची बैठक, पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही बोलवलेली आहे। त्यामध्ये प्रांताचे पदाधिकारी आणि फक्त जिल्हाध्यक्ष यांच्याच बैठक आम्ही बोलवलेल्या आहे। या बैठकीमध्ये मागच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आढावा घेऊन भविष्य काळामध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी, फ्रंटल सेल मजबूत करण्यासाठी आम्ही फेस टू फेस त्या आमच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करतोय आणि ती चर्चा करत असताना त्यांच्या अडचणी किंवा संघटना मजबूत बांधण्याच्या संदर्भातल्या सूचना या ऐकून घेऊन पक्ष मजबूत करण्याचं नियोजन करण्यासाठी हा बैठक आयोजित केलेला आहे। हे असं आहे की राज्यपालांनी जे म्हणणं मांडलेलं आहे की यामुळे उद्योजक महाराष्ट्रात कसे येतील, भाषेवर उद्योजक येतात असं मला वाटत नाही। अनेक राज्यामध्ये त्या मातृभाषेची चर्चा आणि मातृभाषा वापरली जाते, तिथे सुद्धा उद्योगधंदे येतात ना। आता उद्योगधंदे येण्याच्या संदर्भामध्ये आमच्या योजना किंवा सरकारचा असलेल्या वेळ प्रकारच्या या योजनेसाठी प्रकल्प येण्यासाठी असलेल्या सवलती किंवा त्यांचे प्रोत्साहनपर अशा पद्धतीने काम असेल तर त्याला भाषेचा उद्योगधंद्याशी काही संबंध येत नाही असं माझं मत आहे। सर, माणिकराव कोकाटेंचा विषय आज तुमच्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर, राजीनामा देत नाहीयेत। काल त्यांची प्रेस झाली तर ते म्हणले की सरकारच भिकारी, आम्ही शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतोय। एखाद्या कृषी मंत्र्यांनी असं विधान करणं कितपत योग्य आहे? नाही, माझं म्हणणं आहे की माणिकराव कोकाटे चुकीचं काय म्हणालेत का? असं मला वाटतं की त्यांनी सांगितलं की सरकारकडे पैसेच नाही। सरकारने आज 2 महिन्याच्या अगोदर बजेट दिल्यानंतर 56,000 कोटीचं जर सप्लिमेंटरी बजेट काढलं असेल तर सरकार कर्जबाजारीत झालेलं आहे आणि मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेला त्या ठिकाणी पैसे देत आहेत। माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा ही मागणी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून पक्षाच्या अनेक लोकांनी केलेली आहे। आंदोलनं होत आहेत तरी प्रेस घेऊन त्या असलेल्या प्रेसमध्ये मंत्री महोदय मी राजीनामा देणार नाही असं जर सांगत असतील तर मला वाटतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कोणत्याच मंत्र्या वचक राहिलेला नाही का? आणि जर अशा प्रकारचे बेताल वक्तृत्व करणाऱ्यांना जर मुख्यमंत्री किंवा त्यांचे उपमुख्यमंत्री कारवाई करण्यासाठी हातबल असेल तर मला वाटतं की राज्य सरकार आता टिकवण्यासाठी हा प्रयोग चाललेला आहे का मला वाटतं। नाही, आता माहिती अशी मिळते की त्यांचं खाते आदला बदल होणार, मी कृषी खातं मकरंद पाटलांकडे दिलं जाणार, तुमच्या जिल्ह्यातले आहेत। मग त्यांचं मदत पुनर्वसन, त्यांचे पुनर्वसन करणार का? हो, असं नाही, एखाद्या मंत्र्यांनी एखादा स्टेटमेंट दिल्यानंतर ती जबाबदारी सरकारची पण असते आणि ती जबाबदारी मंत्र्याची पण असते। आता मंत्र्यांनी काय केल्यानंतर मग त्याचं फक्त खातं बदलायचं हा नवीन पॉईंट मला वाटतं आता या ठिकाणी आलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये, काँग्रेसच्या कालावधीमध्ये ज्या ज्या मंत्र्यांवर त्या ठिकाणी ठपका ठेवण्यात आला त्यांनी राजीनामा दिला। आर पाटला साहेबांसारखं नेतृत्वानं सुद्धा राजीनामा द्यावा लागला। अनेक विलासराव देशमुख अनेक नेते आहेत त्यांनी राजीनामा दिला होता। मग तो न्याय जर त्यावेळेला विरोधक म्हणून ह्यांनी वापरला असेल तर आता विरोधकांनी महाराष्ट्रातली जनता जर अशी मागणी करत असेल तर फक्त मंत्र्यांचं खातं बदलण्याचा नवीन पायंडा हा मला वाटतं शोधला असेल तर मला वाटतं की खरं म्हटलं तर हे नवीन संशोधन पाहायला मिळतं। महाराष्ट्राचा जो जी आर रद्द झाला भाषाविषयीचा, आज संसदेत डीएमकेच्या एका खासदारांनी तो मुद्दा मांडला की महाराष्ट्र सरकारनं जी आर रद्द केला, त्यावर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण असं दिलंय की हा सर्वस्व राज्य सरकारचा निर्णय आहे। फक्त 2 भाषा ज्या आहेत त्या सक्तीच्या करताना त्यातली त्रिभाषा सूत्र लागवताना 7वी ते 7वी पर्यंत कुठलीही भाषा विद्यार्थ्यांवर लादली जाऊ नये असं केंद्राचं स्पष्टीकरण आलंय। आता पुन्हा राज्य सरकार यावर निर्णय घेईल नवीन असं वाटतं। महाराष्ट्रातल्या जनतेचं तेच मागणं होतं ना, 5वी नंतर हिंदी शिकवतच होते ना। पहिलीपासून त्रिभाषिकचं त्या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न होत होता, म्हणून त्रिभाषिकपैकी
कोणताच विषय घ्यावा, कोणती भाषा शिकावी हा तिथल्या विद्यार्थ्यांना मोकळीक पालकांना द्यायला पाहिजे होती. पण कंपल्सरी करण्याचा निर्णय झाला. त्याच्यावर ठिकाणी आंदोलनं झाली. राज्य सरकारने जे काही GR काढलेला आहे, आमचं हेच म्हणणं होतं, शेवटी केंद्राने काल सांगितलं की अशा प्रकारचं त्रिभाषिकचं कुठलाही लादता येणार नाही, 2 भाषा कुठल्याही घ्यावं ही मोकळीक त्यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिला असेल. याचाच अर्थ असा आहे राज्य सरकार चुकीचा निर्णय लादत होतं आणि हे केंद्राच्या भूमिकेमुळे स्पष्ट झालेलं आहे. राज्य सरकारमध्ये शिंदेच्या मंत्र्यांना निधी द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागते आणि सरकारमध्ये काही आलबेल दिसत नाही एकमेकांच्या मंत्र्यांना. नाही, सरकारमध्ये आलबेल असं कोण म्हणतंय? आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की 3 पक्षाचं सरकार ज्यावेळेला चालतंय त्यांच्यामध्ये आलबेल नाही आहे. त्यांच्या आपापसामध्ये स्पर्धा चालू आहे आणि निधीचा वारेमाप खर्च करतायत. म्हणून शेवटी मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला लागलेला आहे की खर्च किंवा नियोजन करायचं झालं ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणूनच केला जाईल. याचाच अर्थ महाराष्ट्राचा खर्च जो वारेमाप झाला होता निधीचा त्याचं प्रत्यंतर मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे कबूल केली. याचा अर्थ दुसरा असंही होतं की अजितदादा लाडके आणि एकनाथ शिंदे दोडके झालेत भाजपला किंवा फडणवीसांना. नाही, आता हे मी काय सांगू शकत नाही, ते सांगतील. त्यांचे लाडके कोण आणि दोडके कोण. दुसरं असं सूरज चव्हाणांना फक्त अटक झालेली लगेच सोडलं ते परवाच्या मारहाण प्रकरण. कोणाला? सूरजचं लातूरचं प्रकरण झालं ना, मध्यरात्री अटक केली आणि त्यांना सोडून पण दिले. नाही, आता असं आहे की सरकारचा प्रशासनाचा धाक हा सत्तारूढ पक्षातल्या कोणत्याही आमदारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत राहिलेला नाही. मी काल पण बोलताना सांगितलं की या राज्यातलं प्रशासन हे 80% वरती दबावाखाली काम करत आहे. सरकार सांगेल त्याप्रमाणे काम करत आहे. त्यांना काम करण्याची मोकळीक नाही. त्यामुळे कोणाला सोडायचं कोणाला आत टाकायचं हे सुद्धा वरिष्ठ ठरवतील. वरती ठरवल्यानंतर त्याची इम्प्लिमेंट खाली होते. अजित पवार जसं कृषी मंत्र्यांना पाठीशी घालतात तसं मुख्यमंत्री घालतात. हां, जसं अजित पवार पाठीशी घालतात ना माणिकराव कोकाटेंना, तसं मुख्यमंत्री घालतात. जर माणिकराव कोकाटेंचे गेल्या 6 महिन्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जे बोलले ते सगळ्यांच्या समोर होतं. रमीचं प्रकरण आहे, त्याच्या आधी ते सरकारवरती बोलले होते. शेतकऱ्यांना म्हटलं, शेतकऱ्यांना बोलताना देखील ते म्हटलं की कर्ज काढतात आणि मुलींची लग्न करतात. CM देखील पाठीशी घालतात. मी कालही सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काम चांगलं करायचं असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, तरच पक्षाची सरकारची प्रतिमा ते सुधरू शकतात. नाही तर अशा पद्धतीने जर काम करताना मुख्यमंत्री स्वतःचं प्रशासनाचं सरकारवरचं वचक दाखवण्यासाठी कमी पडत असतील तर त्यांची हतबलता आहे. मुख्यमंत्री सुपर पॉवर आहे. जर कोण कारवाई करत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी ती कारवाई करण्याच्या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं आहे. तो जर घेतला नसेल आणि घेऊ शकत नसतील तर मला वाटतं की ते निर्णय घ्यायला त्यांना अधिकार आहेत का नाही याचा सुद्धा विचार करावा. आता लाडकी बहीणचं म्हणतात की झेडपी महापालिका इलेक्शन नंतर पुन्हा छाननी करणार आणि 2.5 लाखाचा निकष लावणार उत्पन्नाचा दर. लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये सरसकट त्यांनी महिला भगिनींना त्या ठिकाणी योजना लागू केली. आता निकषाचे काटे एवढे जोरामध्ये ते पारदर्शक करताय, एवढी चाळण लावताय. काही दिवसानंतर हळूहळू हा निधी कसा कमी होईल याचा ते प्रयत्न करतायत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी केंद्रातले लाभ कोण घेते का, ह्याचे लाभ कोण घेते का, त्याचे लाभ कोण घेते का, शासकीय योजनेतून कोण लाभ घेते का, असे निकष लावून ती संख्या कमी करण्याचा प्रयत्न असेल. योजना बंद होणार नाही, पण योजना बंद करण्यासाठी जे काय निकष लावायला लागतील तेवढे लावण्याचा प्रयत्न करणार. सर, महादेव मुंडेच्या प्रकरणात त्यांच्या पत्नीने एक वाईट रेकॉर्ड केला. त्यांनी सांगितलं की माझ्या पतीचा जीव घेतला, आमची जमीन हडपली. आका जो आहे त्याने कराडला सांगून, त्याच्या मुलाला सांगून माझ्या घरी आले, माझी जमीन बळून हडपून माझ्या पतीचा जीव घेतला. पण यात ठोस हे नाही केलं जात. ज्या वेळा त्या भगिनीने आत्महत्या केली, त्या भगिनीच्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस प्रशासन, सरकार, आम्ही सुद्धा गांभीर्याने घेऊन या बाबतीमध्ये सरकारने निपक्षपातीने चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून जर एखादी भगिनी
आपला जीव द्यायला निघत असेल, इतक्या निष्ठुरपणाने सरकारने वागू नये. जी काही चौकशी असेल त्यांच्या मागणीप्रमाणे ते पुरावे देत असतील तर तशी कारवाई त्या लोकांनी केली पाहिजे, अशी आमची ठाम मागणी आहे. दौंडच्या कला केंद्रात एका आमदाराच्या भावानेच गोळीबार केल्यानंतर ती तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पण हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे शासनात. मला माहीत नाही, तुम्ही आता सांगतायत ते. रोहित पवारांनी पण ट्विट केले. आता एक असं आहे की मी मगाशीच सांगितलं, सत्तेमध्ये असलेल्या लोकांना धाक राहिला नसेल तर आम्ही काही करू शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता कुठे कुठे गोळीबार होतोय ते फक्त महाराष्ट्राने बघायचं आहे. एफआयआर दाखल होऊ दिला जात नाही. दाबण्याचा प्रयत्न होतो तोच ना, सत्तेचा वापरच चुकीच्या पद्धतीने होतोय, त्यामुळे धाडस वाढायला लागलेलं आहे. हे धाडस वाढतंय, आता जनतेने त्याचा विचार करावा असं आमचं म्हणणं आहे. अजिबात तशा प्रकारची काही चर्चा नाही. अशी खाजगी कुठं बैठक झालेली नाही. मी पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली चर्चा करायला आलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा अपेक्षित असलेला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही 100% स्वतःच्या स्वबळावर करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष बदलले, बाकीची बॉडी कधी बदलणार आहे? सगळे जयंतराव एक 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 अजित पवार यांनी त्यांच्या स्वतःच्या विश्वासू 4-5 आमदारांना बैठक घेतली आणि त्याच्यावर विचार सुरू केलेला आहे. मला याच्या बाबतीमधली काही माहिती नाही. त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी काय निर्णय चर्चा केले असं मला माहीत नाही आणि आमच्यापर्यंत अशा प्रकारची कुठली चर्चा आता त्या घडीला नाही. आम्हाला शशिकांत शिंदेची बॉडी कधी बघायला मिळेल प्रदेशमध्ये? आता आहे ती सगळं जयंतरावांचीच आहे. या बैठकीमध्ये आता आम्ही, जयंतराव सुद्धा माझे नेते आहेत ना, पक्षाचा अडचणीच्या काळामध्ये त्या नेतृत्वाने पक्ष मजबूतीने उभा केलेला आहे. शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई असतील, अनिल देशमुख, राजेश टोपे, आम्ही जितेंद्र आव्हाड, आम्ही सगळे या नेतृत्वाच्या माध्यमातूनच पक्षाची बॉडी बांधणार आहोत. आता ज्या बैठका चाललेल्या तो आढावा मी तोच घेतोय, अपडेट घेतोय, कोण काम करतोय कोण नाही काम करतोय. जो काम करणार असेल त्याच्या पाठीवर थाप भेटेल, तो नाही करणार असेल त्याला फक्त सांगणार पक्षाचं काम करा. मी आत्ताशी बैठका सुरू केलेल्या आहे, मला थोडा वेळ तर द्या. आता काम करणारी कार्यकारिणी एवढी ऍक्टिव्ह पाहिजे की आवाज दिला की महाराष्ट्रामध्ये उतरून आंदोलन करण्याची ताकद करणारी कार्यकर्ते मी. योग अध्यक्षांचं वय मर्यादा काय आहे की नाही तुमच्याकडे? योग अध्यक्षांच्या पदासाठी काही वयोमर्यादा आहे? सगळी मर्यादा आहे आणि सगळ्या मर्यादेच्या निकषामध्ये बसूनच निवड केल्या जाते. विधान परिषदेचा प्रश्न आहे, अंबादास दानवे जे होते त्यांनी आता त्यांचं टर्म संपते, पण आता ते शिवसेना ठाकरेकडे पुन्हा दावा करणार आहे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते. म्हणजे तुमचं पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडी म्हणून बसू, त्यावेळेला जो विषय होईल ऑगस्टच्या महिन्यामध्ये ते निवृत्त होत आहे, त्यावेळेला एकमताने विरोधी पक्षनेत्याचं नाव निश्चित केलं जाईल. नवीन कार्यकारिणी कधी बघायला मिळाली तुमची? विधानसभेत शिवसेनेचे यांनी मागितलेलं आहे ना, भास्कर जाधवांना दिलेलं आहे. आता ते करत नाही. ही लोकशाही आहे कुठे? विरोधी पक्षनेत्याचा आवाज, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. विरोधी पक्षनेता निवडला पाहिजे ही मागणी मागच्या अधिवेशनापासून ते करतच नाहीत ना. पण जनसुरक्षा कायद्यावर कुठे भूमिका घेतली तुमच्या पक्षाने? 100% घेतली. आम्ही त्या कमिटीत होतो म्हणून मी अगदी ठासून बोलतोय. आम्ही त्या कमिटीत होतो म्हणून सर्वसामान्य पक्ष संघटना सगळ्या ज्या असतील, ज्या आंदोलन करू शकायचा शंका होती की त्यांना या कायद्याच्या चौकटीत बांधलं जाईल, त्यामध्ये त्यांनी नक्षलवादी कारवाया हा स्पेसिफिक उल्लेख करण्याचं काम आम्ही त्या कमिटीतून केलेलं आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा आम्हाला अशी शंका आहे की डाव्या विचारसरणी किंवा आंदोलन करणाऱ्यामध्ये काही लोकांनी या असलेल्या ठिकाणी त्या कारवाईच्या मध्ये या कायद्याचा उपयोग होऊ नये याचा आमचा प्रखर विरोध आहे. आम्ही राज्यपालांना भेटलो आणि सगळ्यांना भेटलो. आम्ही त्या कमिटीमध्ये जे मुद्दे मांडले ते घेतले गेलेले आहेत, काही घेतले नव्हते त्याच्याबद्दल राज्यपालांकडे गेलो. मी आज ठामपणाने सांगतो की नक्षलवादाच्या बाबतीमध्ये आम्ही जर विरोध केला असता तर आम्हाला नक्षलवाद्याला पुरस्कृत करता म्हणून सांगितलं असतं. आम्ही सांगितलं नक्षलवादीच्या संदर्भामध्ये जी कारवाई करताय त्यासाठी फक्त हा कायदा आहे, हे शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलं. विधिमंडळात पण मुख्यमंत्र्यांनी तसंच सांगितलेलं आहे. त्याचा गैरवापर झाला तर निश्चितपणे त्याला आम्ही आव्हान देऊ. तुम्ही म्हणतो नक्षलवाद्यांसाठीच हा कायदा आहे, शासनाने तसं सांगितलेलं आहे, पण उजव्या कट्टरवाद्यांचं काय, त्याच्यासाठी का वेगळं कायदा नाही का? त्यांना का नाही? उजवा कट्टरवाद कुठं आहे ते मला एकदा कळवून द्या. असं आहे, उजवा डावा कट्टरवाद आम्ही समजत नाही. सरकारच्या विरोधामध्ये जे कोणी आंदोलन करतील, सरकारच्या विरोधात ज्या काही संघटना असतील, जो कोणी व्यक्ती असेल
तो राज्य सरकार केंद्र सरकारच्या भूमिकेमध्ये किंवा एखाद्या विषयासंदर्भात आंदोलन करत असेल त्याला कुठल्या प्रकारची बंदी होऊ नये याची प्रकर्त्याने आम्ही काळजी केलेली आहे. त्यात जर कोणी अशा प्रकारचा प्रयत्न करून तो कायदा लावायचा प्रयत्न केला तर 100% आम्ही जाब विचारू. अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये ना माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत काही चर्चा झाली, दिल्लीतनं फोन झाले. माणिकराव कोकाटे नाही, मला त्याची कल्पना नाही. खातं बदलण्याचं बोललं जाते. मी मगाशीच सांगितलं, खातं बदलून या विषयावर पांघरून घालता येणार नाही. खातं बदलण्यापेक्षा राजीनामा पाहिजे ही भूमिका आमची ठाम आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.